मीरा भाईंदर से एक बड़ी और गंभीर खबर सामने आ रही है। पहले फेरी वालों को कर्ज देकर उन्हें आत्मनिर्भर बनने का सपना दिखाया जाता है, लेकिन उसके बाद उन्हीं फेरी वालों से रोजाना प्रति व्यक्ति 90 रुपए के हिसाब से कथित तौर पर अवैध हफ्ता वसूला जाता है। लेकिन जैसे ही उनका कारोबार थोड़ा जमने लगता है, वैसे ही नगर पालिका की कार्रवाई शुरू हो जाती है। अब सवाल ये उठता है, अगर सड़क पर धंधा करना अवैध है तो पहले कर्ज और हफ्ता वसूली क्यों, और अगर वैध है तो फिर बार बार कार्रवाई क्यों? क्या गरीब फेरी वालों के साथ यह दोहरी नीति न्याय संगत है? क्या यह प्रशासन की लापरवाही है या किसी संगठित व्यवस्था का हिस्सा? मॅडम काय सांगाल, आज महापालिकेकडून अनधिकृत स्टॉल आणि फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यात आली. नेमकी कारवाई काय होती, काय सांगाल? आम्हाला नोटीस पण नव्हती, गेली, सांगितलं पण नाही. मी नगरपालिकेचे ऑफिसर होते तिथे, त्यांना विचारलं की काय करतायत, ते चुपचाप राहिले. अहो साहेब सांगा का आलं बुलडोझर सुद्धा लपून ठेवलेला, अचानक आणला आणि डायरेक्ट गाडी तोडायला घेतला. माझी आई गाडीवर बसली, तिच्या अंगावर बुलडोझर घेतला, माझ्या डोक्यावर बुलडोझर आलं त्यांचं. आम्हाला हातापाई केली आणि माझ्यावर हात उचलला गेलाय. आणि एक मुलगा ओढून मला बाहेर फेकतोय, तिकडे तो व्हिडिओ आहे माझ्याजवळ. आम्हाला चुकीचे शब्द वापरले गेले आमच्यावर, एकदम घाण. माझ्यावर हात उचलला गेला आणि तो नगरपालिकेचा मुलगा हिला सांगतो तुला बघून घेईल. तुला मी बघेल याचा अर्थ काय? मी घराच्या बाहेर आम्ही आमची गाडी वाचवू नाही शकत का? आम्ही आम्हाला आमच्या हक्क नाहीये हक्कासाठी का? लढतोय, तो माझ्या याच्यावर जातोय. उद्या उठून मला काही झालं तर तुम्ही जबाबदारी घेणार? मॅडम, तुमच्या हातामध्ये एक बोर्ड आहे, पंतप्रधान स्वनिधी योजना. काय प्रकरण आहे? आम्हाला बोर्ड कशाबाबत आहे, काय हे बोर्ड आहे, म्हणजे लोन दिलंय याच्यावरून मला की तुम्ही बिझनेस धंदा चालू करू शकता. तिकडे आम्ही गृहिणी आहे, ग्रुप दिलेला आहे, आमची वडापावची गाडी आहे. तरी सुद्धा आम्ही आता हे पे कसं करायचं? हे लोन कुठून पाहिलेलं आहे? हे बँकेतून मला नगरपालिकेतून हे दिलं गेलंय. नगरपालिकेच्या मला आम्ही घरी आता फोन हे आलेला. लोन फेडायचं कसं? हा मुलगा आहे, याच्या वडिलांना मरून 6 महिने झाले, हिच्या वडिलांना मरून 1 वर्ष झालंय. ही आहे माझ्यावर जिम्मेदारी आणि आहे 2 विधवा आहेत माझ्या घरात. आम्ही आता खाणार काय? आमचा रोजगारच होता. तुम्ही असं आमचा रोजगारच हिसकून घेणार? आम्ही घर चालवणार कस काय? आम्ही घर चालवणार कसे? म्हणजे आमचा 1-1 रुपया आम्ही आमच्या घामाने कमवतो, तो पण तुम्ही आम्हाला आमच्या हक्काचा कमवून देत. तो पण मराठी माणसाला. आम्हाला आमचा हक्क पाहिजे म्हणजे पाहिजे. मराठी माणसाने अजून किती दिवस पाया पडायचा? आम्ही वडापाव पण नाही विकू शकत का? रस्त्यावर त्याच्यासाठी पण आम्ही तुमचा पाया पडायचा का? माझ्या आईने बुलडोझर आज जर तो चढला असता, लागली असती, पडली असती, रोज ही मरणाची. वडापाव विकण्यासाठी आम्हाला मरणाची रिस्क आहे. आम्हाला मृत्यूशी लढावं लागेल आमच्या एवढी हक्काचं रिस्क हे कोणत्याच करायला. बिझनेस मध्ये नसू शकते की तुम्हाला मरणाची काय risk. चुकीचं मीरा करतोय भाईंदरमध्ये आम्ही? किती illegal मीरा धंदे चालू भाईंदर आहे. ही गोष्ट. आम्ही स्वच्छता ठेवतो, चांगली वस्तू वापरतो. पूर्ण मुंबई मधून वडापाव खायला येतात. ही काय चुकी करतोय आम्ही? 17 वर्षापासून आम्ही इकडे. 17 वर्ष झाले माझ्या आमच्या गाडीला. गाडीला आणि आजच का तोडायला आले? आज इलेक्शन झालं म्हणून तोडायला आले. इलेक्शनच्या आधी बराबर आमच्या घरी वोट मागायला यायचे, आमची फेरीवाल्यांची मदत निवडणूक केला यायचे, आम्हाला सपोर्ट करायचं. फेरीवाल्यांची निवडणूक झाली. तरी बघा, सुद्धा आम्ही सर्वे मध्ये आम्ही लिगली आम्ही रजिस्टर आहोत. तर निवडणूक झाली आहे तर ते कुठे आहेत जे निवडून आलेले आहेत? कोणी चेहरा दाखवायला आलं नाहीये. सगळे बोलायचे आम्ही तुमच्या सोबत उभे, मॅडम काही झालं तर सांगा आम्हाला. एक जण चेहरा दाखवायला आलं नाही. आम्ही गेलेलो आम्ही स्वतः लढतोय. सकाळी अधिकाऱ्यांना पण आम्ही फोन केला सगळीकडे. कोणीच आलं नाही, response कोणीच आलं नाहीये. नाही. इलेक्शनच्या वेळेस बराबर सगळे आमच्या दारात येऊन उभे राहायचे आणि आज आमच्यावर वेळ आली तर एक जण उभा नाही राहिला आमच्या त्यांनी सोबत. आम्हाला कोणाला बोलवायचा मौकाच दिला नाही. आल्याबरोबर बुलडोझर चढवलं. त्यांनी बुलडोझर लपून ठेवलेला, आम्हाला न कळता त्यांनी आणला आणि डायरेक्ट गाड्या तोडायला घेतल्या.